नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाने शहरातील प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केलंय. तसेच येत्या 5 जानेवारी रोजी घर चलो अभियानही राबवले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही या यशामध्ये फार रममान न राहता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लब तर्फे 4 आणि 5 जानेवारीला पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने उद्घाटन समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कवी संमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे 2 दिवसीय संमेलन होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नग्रहण होत नसल्याने थकवा येत असल्याचं तसेच मानसिक ताणाला सामोरे जावे लागत असल्याचं स्पष्ट झालंय. आर्थिक चणचणीमुळे आहार कमी असल्याचं निरीक्षणही या सर्वेक्षणात नोंदविण्यात आलंय. स्टुडंट हेल्पिंग हँड आणि राष्ट्र सेवा दलातर्फे रक्त, हिमोग्लोबिन, हिमोग्राम याची चाचणी करण्यात आली आहे. बांधकामे करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील 125 बांधकामांना नोटीस देत काम बंद करण्यास सांगितलंय. मात्र या नोटिसांवरती एकही विभागाने खुलासा केला नाही. नोटीस दिलेली बांधकामे नक्की बंद आहेत की नाही हे पाहण्याची तसदीही बांधकाम विभागाने घेतली नाहीये. त्यामुळे कारवाई करण्याचा केवळ फार्स पालिकेने केल्याची चर्चा सुरू झाली आहे. काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास संपत पानसरे या युवकावर बिबट्याने हल्ला केलाय. त्याच पार्श्वभूमीवर आज 11:30 वाजताच्या सुमारास ओतूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. यामध्ये बिबट्याला पकडल्यानंतर त्याला कुठे सोडणार याची माहिती वन विभागाला ग्रामस्थांनी मागितली. पिंपरी शहरातील सार्वजनिक ठिकाणी राज्य शासनाकडून 1408 आणि स्मार्ट सिटी अंतर्गत 3500 असे 4908 बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेत. या कॅमेऱ्यांचे वाहतूक नियोजन, गुन्हेगारी प्रतिबंध यासाठी वापर करण्यात आलाय. शहरातील आस्थापनांनी कार्यालये, दुकानदारांसमोर एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने बसवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलंय. एक दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना 2000 रुपयांची लाच देणाऱ्या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलंय. हसन अली हा कदम यांना वारंवार गुन्ह्यात मदत करण्यासाठी म्हणून लाच देण्याचा प्रयत्न करत होता आणि गुरुवारी आरोपी हसन अली विरोधात बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. येरवडा येथील अमरधाम हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी मयतांच्या नातेवाईकांकडून अव्वाचे सव्वा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याने निदर्शनात आलंय. अस्थि रूम मध्ये अस्थि ठेवण्यासाठी सुद्धा 1000 ते 2000 रुपये वसूल केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या एक अंत्यविधीसाठी तब्बल 22,000 रुपये उकळल्याचं पुढे आलंय. मयताचे नातेवाईक दुखवट्यामुळे मागेल ते गुपचूप देत असल्याने याचा गैरफायदा घेत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलंय. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.